करायला कमी त्रास, खायला एकदम झकास. ह्याच्यामध्ये झटपट असा होणारा कांद्याच्या पातीचा फ्राईड राईस कसा करायचा, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि पाहता-पाहताच फटाफट आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. एक वाटी एवढे अखंड बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला. हे तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 1.5 वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि हा भात आधी आपण कुकरला लावून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य पाहूया. 1 वाटी तांदळाचा आपण भात लावून घेतलेला आहे. तांदूळ कोणताही वापरा ज्याचा मोकळा भात होतो. तर 1 वाटी तांदळासाठी मी 4 वाटी एवढी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे. कांद्याचा मोदळा आहे. त्याच्यातले जे लहान कांदे होते त्याच्यासह ही पात मी चिरून घेतलेली आहे. पात शिजून कमी होते. 4 वाटीची 1 वाटी होईल तर भात 1 वाटीचा 4 वाटी, म्हणून पातीचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे. 2 चमचे एवढी हरभरा डाळ एक 15 मिनिट मी भिजत घातलेली आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे ओबड-धोबड असा. तो साधारण 2 चमचे गच्च भरून आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी 1 चमचा खोबऱ्याचा किसही वापरलेला आहे. त्याच्यानंतर अगदी थोडे खडे मसाले आपण वापरणार आहे. मिरी आहे, दालचिनी आहे, 2-4च घेतलेले, 4-4 आहेत अगदी. त्याच्यानंतर लवंग आहे, दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे आणि चक्रफूल घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा बिर्याणी पुलाव मसाला कोणताही वापरा, हा घरी बनवलेला आहे. चवीप्रमाणे मीठ आणि ही सगळी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी नेहमीप्रमाणे तिखट पदार्थामध्ये आपण थोडासा गूळ वापरतो, तसा गूळ घेतलेला आहे. 2 चमचे एवढा आपण दही घेणार आहे आणि 1 मीडियम साईजचा बटाटा कट करून घेतलेला आहे. गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 पळ्या एवढं मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया मोहरी. मोहरी तडतडलेली आहे, त्याच्यामध्ये जाईल आपलं जिरं. जिरं घालून झालं की आपण हिंग टाकून घ्यायचं. हिंग टाकून झाला की हे खडे मसाले आणि लगेच आपला हा केलेला ठेचा टाकून घ्यायचा आपल्याला. ठेचा थोडा परतून घेऊया. ठेचा परतून झाला की कांद्याची पात घालून घ्यायची आपल्याला. त्याचबरोबर भिजवलेली डाळ, त्याच्याऐवजी तुम्ही मसूर डाळही वापरू शकता आणि चिरलेला बटाटा आणि हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. मुलांना थोडंसं वेगळं वेगळं काहीतरी खायला दिलं ना की त्यांना आवडतं. आता आपण जे मीठ घेतलं होतं त्यापैकी थोडं मीठ मी आत्ता टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी एवढं पाणी घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. झाकण ठेवते मी याच्यावर. मीडियम फ्लेमवर 5 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये बघा सगळं पाणी आटलेलं आहे आणि डाळ, बटाटा आणि कांद्याची पात छान शिजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये जाईल आपलं दही. त्याचबरोबर आपले उरलेले मसाले आणि मीठ आपण घालून घेणार आहे. हे उरलेले मसाले आणि मीठ. आणि आता हे जरा परतून घेऊया दह्याचं ऑइल रिलीज होईपर्यंत. म्हणजे भाताला छान सॉफ्टनेस येतो आणि चवही छान येते. दही आवडत नसेल तुम्हाला लिंबू घातलं तरी चालेल, पण दह्यामुळे भाताचं फ्राईड राईसचं टेक्स्चर जे आहे ना ते खूप छान होतं. मी ह्याच्या आधीचेही फ्राईड राईस बऱ्यापैकी अपलोड केलेले आहेत, त्याच्यात तुम्ही पाहिलं असेल. मी नेहमी दह्याचा उपयोग करते. फ्राईड राईसचे खूप वेगवेगळे प्रकार करता येतात आणि भात वेगवेगळ्या पद्धतीने, भाज्या वेगवेगळ्या अशा. मुलं नुसते भाज्या खात नाहीत, कांद्याची पात म्हणा हे असं, तर आपल्याला फ्राईड राईसमधून आपल्याला ते त्यांना भरवता येतं. 1 मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे. दह्याचं ऑइल छान याच्यामध्ये रिलीज झालेलं आहे आणि चांगला सॉफ्टनेस ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय बघा. ही सगळी प्रोसेस होईपर्यंत भात शिजून कुकरची वाफही गेलेली आहे आणि इझिली बघा हा भात मोकळा होतो. पाणी आपण परफेक्ट प्रमाणात टाकलेलं आहे. बरोबर शिट्ट्या करून त्याच्यातली वाफ गेल्याबरोबर मी हा डबा बाहेर काढला.
छानपैकी आपल्याला हा भात मोकळा मोकळा होतोय बघा. हा सगळा भात मी घालून घेते. आपण हे मिक्स करून घेऊया. बघा एकदम मस्त मोकळा असा भात झालेला आहे. पात, त्याच्यामध्ये टाकलेली डाळ, हे शिजलेलंही छान आहे. फटाफट होणारा आणि चवीला एकदम मस्त लागणारा, मुलांना आवडणारा, कमी त्रासामध्ये तरीही टेस्टला छान आणि एका वेगळ्या चवीचा हा राईस आपला तयार होतो. हे सगळं मी मिक्स करून घेते. सगळं मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये 1 चमचाभर एवढं आपण तूप घालून घ्यायचंय. तूप घालून झालं की थोडा वेळ आपल्याला कव्हर करून ठेवायचं. एक 3 ते 4 मिनिट दणदणून आपल्याला ह्याला वाफ आणायची आहे. एक 3 ते 4 मिनिट दणदणून अशी ह्याला वाफ आणलेली आहे आणि मस्त असा बघा आपला हा कांद्याच्या पातीचा फ्राईड राईस तयार झाला. एकदम मस्त मोकळा. त्याच्यामध्ये मध्ये मध्ये दाताखाली चावायला आपण हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, बटाटा घातलेला आहे टेस्टला. आता ह्याच्यामध्ये आपला महत्त्वाचा नेहमीचा इन्ग्रेडियंट टाकूया, कोथिंबीर. त्याच्याशिवाय प्रत्येक पदार्थ आपला अपूर्ण असतो. भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण मिक्स करूया. चवीला एकदम अप्रतिम होणारा कांद्याच्या पातीचा फ्राईड राईस हा आपण काकडीच्या कोशिंबीर बरोबर, कोणत्याही रायत्याबरोबर सर्व करू शकतो. 1 पॉट मील म्हणून टेस्टला अप्रतिम होणारा हा भात तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा भात कसा होतो. भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.